हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपल्याला मस्तपैकी सकाळी सकाळी वॉकिंगला जायचं आहे। आणि वॉकिंगला कुठे जायचं आहे तर आपल्याला जायचं आहे चौराई देवी टेकडीवरती। तर तुम्ही म्हणाल की ही चौराई देवी टेकडी आहे तरी कुठे, तर मी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन जे आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। पण इन शॉर्ट तुम्हाला सांगून ठेवते की सोमाटणे फाटा जो आहे, सोमाटणे फाट्याचा टोल नाका क्रॉस केला की थोडंसं पुढे जायचं आहे। आणि थोडं पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला लेफ्ट साईडला हॉटेल एमरल्ड लागेल। अगदी एक्झॅक्ट त्या हॉटेलच्या बॅक साईडला ही टेकडी आहे। चला तर आता वरती जाऊयात आणि बघूयात। ॲक्च्युली ही टेकडी आहे ती खूप छान आहे। सकाळी सकाळी लवकर इथे तुम्ही वॉकला येऊ शकता। तर स्टार्टिंगला चढताना ही टेकडी थोडीशी अवघड वाटते, कारण एकदम सरळ आपल्याला वरती चढून जायचं आहे। ज्यांना जास्त वॉक करायची सवय नाही आहे त्यांना थोडी दमछाक होते, पण तो एरिया खूप जास्त नाही आहे। एक 15-20 मिनटं चालून गेल्याच्या नंतर पुढे जो चालायचा एरिया आहे तो बऱ्यापैकी सरळ आहे। सो खूप असं काही अवघड असं काही नाही आहे। पण तुम्ही जर सकाळी सकाळी लवकर निघाले, आणि हे बघा आम्हाला अगदी सूर्योदय इथेच मिळालेला होता, त्यामुळे इतकं छान वातावरण होतं की आम्ही सकाळी लवकर निघालेलो, सूर्य उगवायच्या आतच निघालेलो होतो। आणि टेकडी चढता चढता हा सूर्योदय झाला होता। थंडगार वातावरण होतं। सो एक अतिशय अशी प्रसन्न सकाळ ही मी अनुभवली होती। आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण, आणि तिथे हा वॉक करताना आपल्याला एक खूप छान मस्त आनंद मिळून जातो। फ्रेश हवा, आणि ॲक्च्युली सगळीकडे झाडं आहेत, पण मी पण सरप्राईज होते की ही पानगळती खूपच लवकर झाल्यासारखी वाटते मला। आत्ता तर हा जानेवारी महिना आहे, आणि जानेवारी महिन्यात बऱ्यापैकी ही झाडांची पानं गळून गेली होती। मला तर ॲक्च्युली वाटलं होतं की खूप हिरवळ असणार आहे, पण थोडी इथे निराशा झाली की इथे हिरवळ जास्त नव्हती। मुली छानपैकी एन्जॉय करत होत्या, छान त्यांना वॉक करायला मजा येत होती। ऊन नव्हतं, थंड हवा होती, त्यामुळे एकदम असं आल्हाददायक वातावरण होतं। तुम्ही बघू शकता इतका पक्ष्यांचा आवाज आणि शांत वातावरण। आणि इथे ॲक्च्युली खूप गर्दी पण नाही आहे। मे बी जनरली आम्ही बऱ्यापैकी दुर्गा टेकडीला वॉकला जात असतो, तर दुर्गा टेकडी हे पुण्यात पिंपरी चिंचवड एरियातलं बऱ्यापैकी फेमस असं ठिकाण आहे वॉकिंगचं, पण इथे फार गर्दी असते तिथे। आणि कंपॅरेटिव्हली ही चौराई देवी टेकडी जी आहे ना ती थोडीशी शांत आहे। सो खूप छान वाटलं। अशी वेगळी वेगळी झाडं इथे होती, झाडं सुकलेली होती, खूप सुंदर ते सुकलेली जरी असली तरी त्यांचे ते सर्व दिसणारे ते आकार वगैरे खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी बघायला। मुली पण खूप एन्जॉय करत निघालेल्या होत्या। एकंदरीतच खूप छान असं हे वॉकिंगचं ठिकाण आहे। जास्त हेक्टिक असं नाही आहे। साधारणतः तुम्हाला खालीपासून वरती मंदिरात जायला 1.25 किलोमीटर ते 1.5 किलोमीटरच्या आसपास काहीतरी आहे। सो खूप जास्त वॉक करावं लागत नाही। ही स्वतःची शॅडो बघण्यात पण एक वेगळा आनंद आहे। सो मी पण जगण्याचा एक वेगळा अनुभव मला इथे आला। जरी आम्ही सर्वजण होतो तरी पण एक शांतता, आनंद, प्रसन्नता आणि माझ्यातली मी अशी मी एन्जॉय केलं होतं इथे। मुली होत्या, माझी फ्रेंड होती। तर हे आता मंदिर जवळ आलेलं आहे। मंदिराची वेस म्हणू शकता आपण। या वेशीतनं तुम्हाला मंदिर दिसतंय, आणि खूप सुंदर असं हे नयनरम्य इथे मला सर्व हे डोंगर दिसले होते। आणि मला
या इथला एरिया खूप आवडला. खूपच सुंदर वातावरण, सकाळचं थंड वातावरण आणि हे दिसणारे डोंगर आणि हे थोडंसं तुम्ही बघताय धुकं आपल्याला दिसतंय. सो खूप छान वाटत होतं. शांतता, अप्रतिम अशी सकाळ होती ही. चला तर हे मंदिर दाखवते मी तुम्हाला. चला आता लांबून बघण्यापेक्षा आपण पुढे जाऊनच बघूयात. तर हा पूर्ण इथून प्लेन रोड आहे जाण्यासाठी. सो तुम्हाला आता इथे थोडीशी गर्दी बघायला मिळेल, कारण की मंदिराच्या जवळ आल्यावर सर्व लोक दिसतात. टेकडीवर खूप जास्त काही गर्दी वाटत नाही. चला आतमध्ये जाऊयात आपण. चौराई देवी प्रसन्न. तर इथून असा एक मेन एंट्रन्स स्टार्ट होतो. अगदी म्हणजे अगदी डोंगरातलं हे मंदिर आहे आणि इथून चालताना तर खूप छान वाटत होतं. प्रसन्न सकाळ आणि अतिशय थंड वातावरण. आणि आता आपल्याला मंदिर दिसलेलं आहे. चला आता आत जाऊयात. तर हे आहे एक खूप सुंदर असं चौराई देवीचं मंदिर. इथे आतमध्ये आल्या आल्या इतकं प्रसन्न वाटतं ना, आणि अतिशय आल्हाददायक असं वातावरण आणि प्रचंड पॉझिटिव्ह वेव्ज असलेलं हे ठिकाण आहे. आणि इथून दिसणारा हा जो दऱ्याखोऱ्यातला परिसर अगदी मन प्रसन्न होऊन जातं. तुम्हाला धुकं दिसत असेल, खूप सुंदर, खूप सुंदर. सर्व थकवा निघून जातो आणि अतिशय प्रसन्न इथे वाटतंय. खूप छान ठिकाण आहे. मस्ट विजिट प्लेस आहे. इथून आपल्याला तुम्हाला दिसत असेल वरपर्यंत डोंगरावर जायला रोड आहे, पण आम्ही या मंदिरापर्यंतच आलो होतो. देवीचं दर्शन घेतलं आणि बराच वेळ तिथे आम्ही बसून राहिलो. खूप छान वाटलं. तर तुम्ही पण आता शांतपणे हा एरिया एन्जॉय करा.